चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून अंकगणित शिकत आहोत, की ज्यामध्ये आज घेणार बघा आपण गुणाकार, आणि तो अतिशय साध्या सोप्या पद्धतीने, ट्रिकी पद्धतीने, की तुमचे उत्तर फटाफट लगेच उत्तर तुम्हाला मिळतील। बघा ह्याची ट्रिक्स नंबर 1 आपण घेऊया। बघा म्हणजे थोडक्यात कोणतीही संख्या गुणिला 0 म्हणजे उत्तर येते बघा 0। म्हणजे थोडक्यात कोणत्याही संख्येला जर आपण 0 ने गुणत असू तर उत्तर हे 0 येते। मग ह्याचे आणखी काही एक्झाम्पल्स बघा। आता या ठिकाणी जर म्हटलं तर कोणतीही संख्या या ठिकाणी घेतली आपण 55, आणि याला जर 0 ने गुणत असू तर उत्तर येते बघा 0। बघा नेक्स्ट मध्ये सांगता येते 54 गुणिला 0 मग उत्तर येते बघा 0। थोडक्यात या साईडला आपण जर कोणतीही संख्या घेत असू, बघा आणखी एक एक्झाम्पल बघा 5 गुणिला 6 बरोबर 30, आणि ह्याला गुणाकारात येते बघा 0, मग उत्तर येते बघा 0। थोडक्यात कोणत्याही संख्येला बघा, मग ती छोटी असो मोठी असो, बघा 5345 गुणिला 0 बरोबर उत्तर सांगता येते बघा 0। थोडक्यात कोणतीही संख्या या ठिकाणी काय, तर कोणतीही संख्या असो, बरोबर आहे, कोणतीही संख्या ह्याला जर 0 ने गुणत असू तर येणार उत्तर असते बघा 0। म्हणजे या बॉक्समध्ये कोणतीही संख्या टाका, बरोबर आहे। मग तुम्ही जर म्हटलं 5751 गुणिला 0 उत्तर येणार बघा 0, आणि त्यानंतर जर म्हटलं तर बघा 5 गुणिला 4 गुणिला 3 गुणिला 0 बरोबर उत्तर येते बघा 0। म्हणजे आपण कितीही संख्यांचा गुणाकार करत असू आणि कुठेतरी आधीमध्ये शेवटी 0 असेल गुणाकारात तर उत्तर येते बघा 0। म्हणजे उत्तर बघा एक्झाम्पल 7 गुणिला 0 गुणिला 5 गुणिला 3 उत्तर येते बघा 0। म्हणजे गुणाकार रूपात कुठेतरी एका ठिकाणी 0 असेल तर उत्तर येते बघा 0। नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया। बघा नेक्स्ट एक्झाम्पल सांगता येते आपल्याला कोणतीही संख्या गुणिला 1 बरोबर उत्तर येते बघा तीच संख्या। याचं एक्झाम्पल जर म्हटलं तर उदाहरण नंबर 1 25 गुणिला 1 बरोबर 25च उत्तर येणार। म्हणजे थोडक्यात कोणत्याही संख्येला जर आपण 1 ने गुणत असू, बघा कोणत्याही संख्येला जर आपण 1 ने गुणत असू तर उत्तर तीच संख्या येते। म्हणजे थोडक्यात या ठिकाणी आपण काय, तर 40 गुणिला 1 म्हणजे 40 ला गुणत आहोत, 40 ला गुणत आहोत, 1 ने गुणत आहोत। म्हणजे कोणत्याही संख्येला जर 1 ने गुणत असू तर उत्तर तीच संख्या येते। नेक्स्ट एक्झाम्पल सांगता येते बघा 256 गुणिला 1 मग 256 ला जर 1 ने गुणत असू तर उत्तर येणार बघा 256च। म्हणजे थोडक्यात या ठिकाणी काय, ज्या संख्येला गुणतोय त्याला म्हणत असतो बघा आपण गुण्य, आणि ज्या संख्येने गुणतोय त्याला म्हणत असतो बघा आपण गुणक। त्याला काय म्हणत असतो आपण गुणक। आणि थोडक्यात जर गुणक 1 असेल तर उत्तर काय येते, गुण्य संख्या जी असेल तीच येते। म्हणजे नेक्स्ट आणखी आपण काही एक्झाम्पल्स घेऊया। बघा नेक्स्ट एक्झाम्पल सांगता येते 3568 गुणिला 1 म्हणजे गुणक काय आहे 1, म्हणजे 3568 ला 1 ने गुणत आहोत, म्हणजे उत्तर तीच संख्या येणार की आपण जिला गुणत आहोत। मग जिला गुणत आहोत, सॉरी मित्रांनो, जिला गुणत आहोत ती आहे 3568, मग उत्तर पण काय येणार बघा तीच संख्या। नेक्स्ट एक्झाम्पल सांगता येतात बघा आपल्याला, बघा कोणत्याही संख्येला 10, 100, 1000 अशा संख्यांनी म्हणजेच एकावर 0 असणाऱ्या संख्यांनी गुणत असू तर गुणताना गुणाकारात गुण्य संख्या लिहून त्यापुढे गुणकातील शून्याएवढी 0 लिहावी। म्हणजे प्रत्यक्ष गुणाकार करायची गरज नाही। म्हणजे थोडक्यात आपण कोणत्याही संख्येला
कोणत्याही संख्येला जर आपण 10ने किंवा 100ने किंवा 1000ने किंवा 10,000ने म्हणजे अशा संख्या की ज्यांच्यामध्ये एकवर शून्य असेल, मग एकवर 1 शून्य आहे, 2 शून्य आहे, 3 शून्य आहे, 4 शून्य आहे, 5 शून्य म्हणजे कितीही शून्य असतील, अशा संख्यांनी जर आपण गुणत असू तर प्रत्यक्ष गुणाकार न करता गुणक संख्येतील एकवर जेवढे शून्य आहेत तेवढे गुण्य संख्येवर शून्य ठेवावेत. म्हणजे शॉर्ट फॉर्म्युला आहे बघा. मग काय सांगता येते, याचे काही एक्झाम्पल्स घेऊयात आपण. या ठिकाणी 25 गुणिला 10 म्हणजे 25 ला गुणत आहोत आणि गुणक काय या ठिकाणी गुणक आहे बघा 10 म्हणजे 1 वरती 1 शून्य. मग प्रत्यक्ष 10ने न गुणता काय करू, 25 जसेच्या तसे समोर लिहू आणि गुणक संख्येतील 1 वर 1 शून्य आहे म्हणून इथे 1 शून्य लिहू. झाले, उत्तर सांगता येते 250. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, पहिलं 25 काय या ठिकाणी गुण्य आणि 10 काय आहेत बघा गुणक आणि मग यांचा येणारा उत्तर जे असते ते गुणाकार. बरोबर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया आपण. 258 गुणिला 100 गुण्य काय आहे 258. 258ला 100ने गुणत आहोत. मग गुणकमध्ये 1 वरती 2 शून्य आहेत. मग प्रत्यक्ष गुणाकार न करता 258 जसेचे तसे समोर लिहू आणि गुणक संख्येतील 1 वर किती शून्य आहे 2 शून्य. मग उत्तर 258 वरती 2 शून्य ठेवून देऊया म्हणजे आपलं उत्तर सांगता येते बघा शॉर्टमध्ये 25,800. नेक्स्ट एक्झाम्पल सांगता येते बघा अजून 256 गुणिला 1000. मग प्रत्यक्ष गुणाकार न करता शॉर्टमध्ये 256 आणि यावर किती शून्य ठेवायचे तर गुणक संख्येतील 1 वर 3 शून्य आहेत म्हणून 3 शून्य ठेवायचे. मग काय उत्तर येते बघा 2,56,000 म्हणजे शॉर्ट फॉर्म्युला आहे. म्हणजे तुम्हाला जर कुठल्याही परीक्षांमध्ये जावयाचं असेल तर शॉर्ट फॉर्म्युले हे तुमच्या लक्षात येणं महत्त्वाचं आहे. म्हणजे तुमचा कमीत कमी वेळात उत्तर निघणं महत्त्वाचं असते. बघा नेक्स्ट एक्झाम्पल सांगता येते आपल्याला अजून. ह्याचे 1-2 एक्झाम्पल्स घेऊयात आपण. जर बघा 2,51,568 ह्याला जर आपण 1000ने गुणत असू तर काय करायचं, प्रत्यक्ष गुणाकार करायचाच नाही. तर ही जी संख्या आहे ती जशीची तशी लिहू. 2,51,568 आणि गुणक संख्येतील 1 वर किती शून्य आहे 3 शून्य म्हणजे फक्त समोर ठेवून द्या, चला आपलं उत्तर. बरोबर आहे. मग आणखी यामध्ये एक एक्झाम्पल सांगतोय मी तुम्हाला. जर बघा गुणक संख्या आपल्याला या पद्धतीमध्ये पण एक्झाम्पल असेल 25 गुणिला 10 गुणिला 10 गुणिला 10 म्हणजेच समोर 1 वरच शून्य आहे. बघा 1 वर शून्य आहे. अशा वेळी काय करायचं तर 25 जसे आहेत तशी लिहा आणि 1 हे शून्य समोर ठेवा, 1 हे शून्य समोर ठेवा, 1 हे शून्य समोर ठेवा, झालं आपलं उत्तर. काय सांगता येते 25,000. याचा आणखी एक एक्झाम्पल घेऊया. बघा जर आपल्याला अशा पद्धतीत असेल 6 गुणिला 3 गुणिला 10 गुणिला 10 गुणिला 10 तर काय करू, फक्त संख्यांचा गुणाकार 6 त्रिक 18. बरोबर आहे. मग समोर हे 1 शून्य ठेवूया, समोर हे 1 शून्य ठेवूया, समोर हे 1 शून्य ठेवूया म्हणजे उत्तर सांगता येते बघा आपल्याला 18,000. म्हणजे बघा किती शॉर्ट फॉर्म्युले या ठिकाणी असतात. फक्त काय असतं तर आपल्याला लक्ष देणं हे महत्त्वाचं असतं. एकदा जर आपला कॉन्फिडन्स क्लिअर झाला तर कसंही उदाहरण आलं तर तुम्ही एकदम इझिली सोडू शकता. बघा नेक्स्ट एक्झाम्पल सांगता येते आपल्याला. 2 संख्यांचा गुणाकार करताना आपण जर प्रथम त्यांच्या एकक स्थानांचा जर गुणाकार केला बरोबर आहे तर या अंकांच्या गुणाकारातील बघा एकक स्थानच्या अंकांचा गुणाकार केला तर त्या अंकांच्या गुणाकारातील एकक स्थानी जो अंक असतो तोच अंक मूळच्या 2 संख्यांच्या गुणाकाराच्या एकक स्थानी असतो. बघा तुम्ही थोडेसे व्याख्यामध्ये कन्फ्यूज झालात का, होण्याची गरजच नाही. बघा एक एक्झाम्पल घेऊया आपण. एक्झाम्पल असं आहे बघा, जर आता तुम्ही या ठिकाणी 25 गुणिला 14 केले बरोबर आहे. 25 गुणिला 14 केले तर तुम्ही ही व्याख्या काय सांगते माहिती आहे का, या ठिकाणी 2 संख्या आहेत आपण ज्यांचा गुणाकार करतोय. पहिली संख्या आहे बघा 25 की जिला गुणतोय 14. मग ह्या 2 संख्यांच्या एकक स्थानी काय काय अंक आहेत. इथे बघा 5, इथे बघा 4.
मग आपण ह्यांचा जर गुणाकार केला तर फक्त 5 गुणिला 4 काय उत्तर येणार आपल्याला 20. म्हणजे मूळ संख्यांमधील एकक स्थानच्या अंकांचा गुणाकार केला म्हणजे 25च्या एकक स्थानी अंक आहे 5, 14च्या एकक स्थानी अंक आहे 4. या मूळ संख्यांच्या एकक स्थानच्या अंकांचा गुणाकार केला तर उत्तर मिळालं बघा आपल्याला 20. 4×5 = 20 आणि ह्याच्या एकक स्थानी काय बघा 0. तर बघा आता आपण मूळ संख्यांचा पण गुणाकार करूया. बघा काय सांगता येते 14×5 = 70 शी 0 हातचे आले बघा 7. त्यानंतर 14×28 28 + 7 बरोबर सांगता येतात बघा आपल्याला 35. म्हणजे उत्तर काय येते 350. मग या ठिकाणी काय झालं जर आपण मूळ संख्यांचा गुणाकार केला तर गुणाकाराच्या एकक स्थानी येते बघा 0 आणि मूळ संख्यांचा संपूर्ण गुणाकार न करता फक्त एकक स्थानांचा गुणाकार केला तर त्याच्या एकक स्थानी काय येते बघा 0 आणि हेच काय सांगता येते तर त्या मूळ संख्यांच्या गुणाकाराच्या एकक स्थानी जो अंक येणार असतो तो फक्त संपूर्ण संख्यांच्या गुणाकाराच्या एकक स्थानी सुद्धा तोच अंक असतो. त्याच्या आणखी 1-2 एक्झाम्पल घेऊयात आपण. बघा आता एक एक्झाम्पल आहे जर आपण 12 गुणिला 13 केलं तर काय येते बघा 12 ला 13 ने गुणूया मग 13 दुनी एकदा आणखी इथं सोडूनच घेऊयात 12 ला 13 ने गुणतोय म्हणजे 13 दुनी 26 26 चे 6 हातचे आले बघा 2 परत 13 एके 13 आणि हातचे 2 14 15 म्हणजे उत्तर काय आलं बघा 156. म्हणजे आपण मूळ संख्यांचा गुणाकार केला तर गुणाकाराच्या एकक स्थानी काय आलं बघा आपल्याला 6. मग आपण संपूर्ण मूळ संख्यांचा गुणाकार न करता फक्त त्यांच्या एकक स्थानांचा गुणाकार करूया. मग 2 गुणिला 3 फक्त एकक स्थानांचा गुणाकार मग उत्तर काय येते बघा आपल्याला 3 दुनी 6. मग या ठिकाणी हेच तर सांगायचं आपण फक्त एकक स्थानांचा जरी गुणाकार केला तर त्या गुणाकाराच्या एकक स्थानी जो अंक येतो तो मूळ संख्यांच्या गुणाकाराच्या एकक स्थानी येतो असे संपूर्ण व्याख्या सांगते शॉर्ट मध्ये. बघा नेक्स्ट मध्ये घेऊया. या ठिकाणी काय सांगितलं आपण आत्ताच बघितलं त्याप्रमाणे एकक स्थानी कोणकोणते अंक आहे 2 आणि 3 यांचा गुणाकार 6 येतो तोच मूळ संख्यांच्या गुणाकाराच्या एकक स्थानी सुद्धा तोच अंक येतो असं या ठिकाणी सांगितलं गेलं. चला नेक्स्ट मध्ये घेऊया. बघा एका रांगेत 215 याप्रमाणे 132 रांगांमध्ये किती रोपे लावता येतील. एका रांगेमध्ये किती रोपे सांगितले बघा 215 तर एकूण 132 रांगांमध्ये किती रोपे लावता येतील. तर आता या ठिकाणी शॉर्ट फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला सांगता येते. आता याचे 215 आहेत म्हणजे ते कसे आहेत बघा 200 + 15 215 म्हणजेच काय 200 + 15. तुम्हाला आता हे उदाहरण कसं सोडवता येते आपल्याला बघा शॉर्ट मध्ये जर आपल्याला या ठिकाणी 215चा पण पाढा येणार नाही किंवा 132चा पण पाढा येणार नाही मग आपण फक्त 215 ला काय केलं तर 200 + 15 मग काय केलं तर यामध्ये 215 ला 200 + 15 हे वेगवेगळं केलं आणि वेगवेगळा गुणाकार केला आणि मग काय येते बघा तर या ठिकाणी करून बघूया. बघा फक्त आता आपण 215 ला 132 ने न गुणता आपण काय करत आहोत तर या 215 चे काय केले बघा 200 + 15 असे याला आपण वेगवेगळं केलं आणि मग काय करतोय बघा आधी 200 ने गुणले 132 ला म्हणजे 200 गुणिला 132 आणि नंतर परत 15 गुणिला 132. बघा जर आपल्याला 200 गुणिला 132 करायचं तर डायरेक्ट गुणाकार न करता आपण फक्त काय करूयात बघा 2 गुणिला 132 मग 2 ने 132 ला गुणूया मग येते बघा 2 दुने 4 त्यानंतर 2 ने 3 ला गुणूयात 2 त्रिक 6 आणि नंतर 2 ने 1 ला गुणूयात 2 एके 2 आणि शेवटी 2 वरील 2 शून्य फक्त समोर ठेवून देऊया. बघा त्यानंतर मधील अधिक चिन्ह जसं आहे तसं
आता 15 ने 132 ला गुणून घेऊया। मग काय सांगायचे बघा, 15 दुने 30 शून्य हातचे आले 3। त्यानंतर 15 त्रिक 45 अधिक हातचे 3 48 48 8 हातचे आले 4। त्यानंतर 15 एके 15 हातचे 4 15 अधिक 4 19। मग आपल्याला काय आलं बघा, तर 26,400 अधिक 1,980। फक्त आपण ह्यांची बेरीज करूया। बघा, 0 अधिक 0 0 0 अधिक 8 8, त्यानंतर 4 अधिक 9 बरोबर सांगता येतात 13 13 3 हातचे आले बघा 1। नंतर 6 अधिक 1 7 हातचा 1 येते बघा 8 आणि नंतर 2 म्हणजेच काय सांगता येतात 28,380। म्हणजे प्रत्यक्ष आपल्याला 215 ने 132 ला गुणण्याची गरज नाही, त्यांना आपण वेगवेगळे केलं। आणखी काही एक्झाम्पल्स घेऊयात बघा आपण। बघा, नेक्स्ट एक्झाम्पल आपल्याला आणखी सांगता येते। त्या ठिकाणी आता आपण काय करतोय, तर एक या ठिकाणी नवीन एक्झाम्पल आलं बघा। काय सांगता येते 13 42 स्टार, म्हणजे 5 अंकी संख्या आहे पहा, पण एकक स्थानी कोणता अंक आहे, स्टार आहे की तो निश्चित माहिती नाही। आणि मग काय सांगता येते आपल्याला, ऑप्शन नुसार जर म्हटलं तर ह्या संख्येला आपण जर 332 ने गुणलं तर उत्तर येते बघा 44,58,096। मग आपल्या असं लक्षात आलं का, तर या ठिकाणी स्टारच्या ठिकाणी पुढील पैकी कोणता अंक असेल। मग पुढे कोणकोणते अंक दिले, ऑप्शन नंबर 1 2, ऑप्शन नंबर 3 6, ऑप्शन नंबर 4 ऑप्शन नंबर 1 पहिल्या ऑप्शन मध्ये दिला 2, दुसऱ्या ऑप्शन मध्ये दिला 6, तिसऱ्या ऑप्शन मध्ये दिला 4 आणि चौथ्या ऑप्शन मध्ये दिले 8। मग आपल्या असं लक्षात आलं का, तर ही संख्या अशी आहे बघा 13 42 स्टार ह्या संख्येला गुणत आहोत बघा 332 ने। मग आपलं उत्तर काय येणार बघा 44,58,096। मग आपल्या असं लक्षात आलं का, स्टारच्या जागी कोणता अंक घ्यावा ह्या 4 ऑप्शन पैकी, आणि मग त्याला जर आपण 2 ने गुणलं तर या उत्तराच्या एकक स्थानी काय येते बघा 6। उत्तराच्या एकक स्थानी काय येते बघा 6। मग स्टारच्या जागेवर जर आपण 2 घेतला आणि त्याला काय केलं, ह्या गुणक संख्येतील बघा स्टारच्या जागी 2 अंक आपण घेऊन पाहतोय घेतला, आणि गुणक संख्येतील एकक स्थानचा अंक 2 ने गुणलं तर उत्तर काय येते बघा 4। 6 येतात का, नाही येत, म्हणजे इथं 2 घेता येणार नाही। बघा इथं जर आपण 6 घेतला आणि गुणक संख्येतील एक वर तर 2 सांगितले, मग याला जर 6 गुणिला 2 म्हणजे बेस येते 12। इथं 6 आलेले आहेत उत्तराच्या एकक स्थानी, पण इथं येतात का, नाही, म्हणजे हे सुद्धा घेता येणार नाही। नंबर 3 ला स्टारच्या जागेवर आपण जर 4 घेतले तर गुणक संख्येतील एक वर जर गुणक संख्येतील 332 चे एकक स्थानी 2, मग बेचुके 8। बघा 6 येतात का, नाही, म्हणजे 4 पण घेता येणार नाही। आता आपण स्टारच्या जागेवर 8 घेऊन पाहूया। स्टारच्या जागेवर 8 घेऊया आणि मग 2-8-16 एकक स्थानी 6 आले का मित्रांनो, यस। म्हणजे काय, तर आपण ज्या 2 संख्यांचा गुणाकार करतोय त्या 2 संख्यांच्या एकक स्थानांचा जर आपण गुणाकार केला तर त्याच्या एकक स्थानी जो अंक येतो तोच मूळच्या संख्यांच्या गुणाकाराच्या एकक स्थानी येतो। इथे 6 आले, इथे सुद्धा 6 आहे, म्हणून स्टारच्या जागेवर कोणता अंक घेतला आपण 8। म्हणजे आपलं ऑप्शन येते बघा या ठिकाणी 4 नंबरचा। उत्तर काय आपलं 8। हा 8 जर आपण इथं स्टारच्या जागेवर टाकला आणि मग 13,428 गुणिले 332 केलं तर हे समोरील उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळते। चला नेक्स्ट मध्ये घेऊया।
बघा तेच सांगितलं या ठिकाणी स्टारच्या जागेवर आपण स्टेप बाय स्टेप 2 टाकून पाहिले, 4 टाकून पाहिले, 6 टाकून पाहिले, 8 टाकून पाहिले आणि त्यांचा गुणाकार केल्यानंतर आपल्याला उत्तराच्या एकक स्थानी काय यायला पाहिजे बघा, तर हे 6 यायला पाहिजे. मग ते कोणत्या वेळी येतात, 8 हा स्टारच्या जागेवर अंक टाकल्यानंतर, बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी उत्तर सांगता येते आपल्याला 8. नेक्स्ट मध्ये बघा, समीरकडे 2000 रुपयांच्या काही नोटा आहेत. मग एकूण किंमत ही पुढील पैकी कोणती असू शकेल. मग ऑप्शन काय आहे बघा, समीर नावाच्या व्यक्तीकडे 2000 रुपयांच्या नोटा आहेत. मग त्या जर फक्त 2000च्याच नोटा असतील तर त्याच्याकडे एकूण किती रक्कम असेल. तर या पुढील पैकी कोणती रक्कम असू शकेल. तर 5400 ही रक्कम असू शकेल का, नाही, बरोबर आहे. कारण त्याच्याकडे कमीत कमी 5 जरी 500च्या नोटा असत्या, सॉरी 2000 म्हणतोय आपण, 500 नाही, सॉरी 2000च्या जर म्हटलं तर 5400 होऊ शकणार नाही, बरोबर आहे. म्हणजे 2000ची एक नोट असेल तर 2000 रुपये होतील, 2 नोटा असतील तर 4000 रुपये होतील, 3 नोटा असतील तर 6000 रुपये होतील, पण 5400 असतील का, नाही. नेक्स्ट मध्ये 54500, 500च्या पटीत तर नाहीच होणार, 500च्या पटीत तर नाहीच होणार. म्हणून या ठिकाणी 54500 नाही होणार, म्हणून दुसरा ऑप्शन सुद्धा नाही. तिसरा ऑप्शन बघा 600, शेवटी 600 तर होणारच नाही ना. बघा काय शेवटी काय यायला पाहिजे, एक तर 2000 आले तरी चालतील, 3000 आले तरी चालतील, सॉरी 3 नाही, 2000 किंवा 4000 किंवा 6000, बरोबर आहे. शेवटी काय, एक तर 2000 चालतील, 4000 चालतील, 6000 चालतील, 8000 चालतील, 10000 चालतील किंवा त्यांच्या पटीत चालेल. मग आता या ठिकाणी शेवटी किती आलेले आहेत बघा, 6000. या ठिकाणी काय, तर 600 रुपये आले म्हणून चालणार नाही, 6000 असते तर चालणार असतं. मग या ठिकाणी येतात बघा 6000. मग कसं समजते आपल्याला, तर 36000 भागीला 2000. बघा हा सगळा फॉर्म्युला आपण नंतर शिकूया. बघा खालील 1 2 3 शून्य कटले, वरील 1 2 3 शून्य कटले. बघा काय राहते या ठिकाणी, तर 36/2 म्हणजेच बे एके बे, 3 मधून 2 गेले खाली राहते, 1 झाले 16, बे 8 16. म्हणजे ते एकूणात किती नोटा आहेत बघा, 18 नोटा आहेत 2000च्या. याचा ताळा करून बघूया आपण. बघा तर 2000 गुणिला 18 आणि मग याचं उत्तर 36000 येते का. बघा आता आपण आत्ताच वरती पाहिलं होतं, जर संख्यांचे शेवटी शून्य असतील तर फक्त संख्यांचा गुणाकार करूया. मग 2000ला 18 ने न गुणता फक्त 2 आणि 18चा गुणाकार येते बघा 36 आणि शेवटी ही 3 शून्य ठेवून द्या, म्हणजे एकूण आपलं उत्तर येते बघा या ठिकाणी 36000. म्हणजेच जर समीर नावाच्या व्यक्तीकडे 2000 रुपयाच्या नोटा असतील तर पुढीलपैकी कोणता ऑप्शन त्याच्याकडील रकमेचा असू शकते, 36000 रुपये, म्हणजे जो की ऑप्शन नंबर 4 सांगता येते. चला नेक्स्ट मध्ये घेऊया. बघा एक 5 अंकी संख्या व एक 2 अंकी संख्या यांच्या एकक स्थानी समान अंक आहे. या दोन संख्यांचा गुणाकार केल्यास गुणाकाराच्या एकक स्थानी कोणता अंक असू शकणार नाही. बघा काय सांगितलं, अशा दोन संख्या दिल्या, एक संख्या दिली 5 अंकी, मग 5 अंक कोणकोणते आहेत सांगितलं नाही आपल्याला, पण आपल्याला असं लक्षात आलं पहिले 4 अंक कोणते आहेत बघा, कोणतेही असतील आपल्याला माहिती नाहीये, 5वा अंक आपल्याला घ्यावा याचा. बघा गुणिला दुसरी संख्या काय दिली, 2 अंकी. 2 अंकी म्हणजे एक अंक त्याचा दशक स्थानचा स्टार असेल, पण इथे एकक स्थानचा अंक माहिती नाही, बरोबर आहे. तो या 4 ऑप्शन पैकी आहे, बरोबर आहे. ह्या जर घेतल्या तर ह्या दोन संख्यांचा गुणाकार केल्यास गुणाकाराच्या एकक स्थानी कोणता अंक असू शकणार नाही. बघा मग आपण जर ह्या संख्या इथे एकक स्थानी 1 घेतला, एकक स्थानी 1 घेतला, बरोबर आहे. इथे एकक स्थानी 1, इथे एकक स्थानी 1, तर उत्तराचे एकक स्थानी मागे काही असो पण एकक स्थानी काय येणार बघा, 1 गुणिला 1 1, बरोबर आहे. म्हणजेच काय, गुणाकाराचे एकक स्थानी कोणता अंक असू शकणार नाही.
असं म्हटलंय, बरोबर आहे. इथे एक असू शकेल, एक असू शकेल, एक असू शकेल, दोन असू शकेल का बघा. मग जर ह्या ठिकाणी 2 गुणिला 2 के म्हणजे सॉरी काय संख्यांच्या एकक स्थानी जर आपण 2 2 टाकले, बरोबर आहे, तर गुणाकाराच्या एकक स्थानी काय येणार 4. 4 या ठिकाणी आहे. हा पण ऑप्शन असू शकतो, हा पण ऑप्शन असू शकतो. म्हणजे गुणाकाराचे एकक स्थानी 4 असू शकतात. आता घेऊन पाहू आपण 3, बरोबर आहे 3. मग 3 गुणिला 3 बरोबर 9, पण आपल्या ऑप्शन मध्ये नाहीच, म्हणजे याचा काही संबंध आला नाही, बरोबर आहे. नेक्स्ट मध्ये घेऊन पाहूयात आपण 4. बघा मग 4 गुणिला 4 16, म्हणजे गुणाकाराच्या एकक स्थानी 6 हा अंक येऊ शकतो. गुणाकाराचे एकक स्थानी 6 अंक येऊ शकतो. आणि इथं काय ऑप्शन सिस्टम आहे, बरोबर आहे. 3 अंक जर कटत असतील तर चौथा अंक आपलं उत्तरच असणार आहे. म्हणजे कोणता अंक असू शकणार नाही, 2 हा अंक असू शकणार नाही, हे आपल्याला या ठिकाणी सांगता येते. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. बघा अगोदरच घेतलेला फॉर्म्युला आहे, फक्त या ठिकाणी एक एक्झाम्पल मध्ये टाकण्यात आलं. बघा काय सांगितलं, तर या ठिकाणी बघा 53,54,556 गुणिला 0. आणि आपण आधीच पाहिलं तर कोणत्याही संख्येला जर आपण शून्याने गुणत असू, बरोबर आहे, जर शून्याने गुणत असू तर उत्तर 0 येते. पण याच संख्येला जर आपण 53,54,556 ला जर आपण 1 ने गुणलं असतं तर उत्तर तीच संख्या आली असती. म्हणजे 53,54,556. मात्र शून्याने गुणल्यानंतर काय उत्तर 0 येते, 1 ने गुणल्यानंतर उत्तर तीच संख्या येते. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. बघा 2 संख्यांचा गुणाकार 10,000 असून गुण्य व गुणक यांच्यातील फरक 0 आहे, 0 आहे, तर गुण्य कोणता. म्हणजे गुण्य कोणता आणि गुणक कोणता, ह्यांच्यामध्ये फरक नाहीये, 0 आहे, फरक 0 आहे. म्हणजेच बघा उदाहरणार्थ जर गुण्य 1 असेल तर गुणक पण 1, जर गुण्य 2 असेल तर गुणक पण 2. मग यांच्यामध्ये फरक बघा ना, म्हणजे 1 वजा 1 काय 0, म्हणजे फरक नाही. 2 वजा 2 काय 0, म्हणजे फरक नाही. जर आपण 3 गुणिला 3 केलं बघा, म्हणजे 3 वजा 3 बरोबर 0. म्हणजे थोडक्यात काय सांगितलं या ठिकाणी, अशा 2 संख्यांचा कोणत्या 2 संख्यांचा गुणाकार केल्यानंतर उत्तर 10,000 येते. मात्र त्या 2 संख्यांमध्ये म्हणजे गुण्य आणि गुणक त्या 2 संख्यांमध्ये फरक हा 0 आहे. 0 आहे फरक, मग त्या दोन्ही संख्या सेम आहेत, एकच आहे, तर त्या 2 संख्या कोणत्या. तर आपल्याला काही ऑप्शन दिलेले आहेत का बघू. बघा जर आपण त्या 10 म्हटलं तर बघा स्टेप बाय स्टेप करून बघूयात, आपण स्टेप बाय स्टेप करून बघूयात. 10 गुणिला 10 उत्तर काय येते, ऑप्शन नंबर 1 टाकून बघूयात, बरोबर आहे. मग आता एक शॉर्ट फॉर्म्युला तुम्हाला आधीच सांगितला मी, जर 10 गुणिला 10 करावयाचं, मग संख्यांच्या शेवटी जर 0 असेल तर आपल्याला अजून पुढे आलेले पाहिजे, असे आपण पुढे घेणार आहोत. पण या ठिकाणी लक्षात घ्या, तर जर संख्यांच्या शेवटी 0 असेल आणि त्यांचा आपल्याला गुणाकार करावयाचा असेल, बरोबर आहे, तर फक्त संख्यांचा गुणाकार करावा. मग 1 गुणिला 1 एकच, शेवटी 2 शून्य ठेवून देऊया. मग उत्तर काय येते आपल्याला 100. म्हणजे थोडक्यात काय आपण गुण्य आणि गुणक सेम घेतला, 10 गुणिला 10 उत्तर काय आलं आपल्याला 100. 10,000 मिळते का नाही मिळत, म्हणजे पहिला ऑप्शन नाही. आता दुसरा ऑप्शन बघूया. दुसरा ऑप्शन काय म्हणते, तर गुण्य घेतला 100 आणि गुणक सुद्धा घेतला 100. ह्यांचा जर आपण गुणाकार केला तर 1 गुणिला 1 1, हे 2 शून्य, हे 2 शून्य, उत्तर 10,000 आलं. म्हणजे आपला गुण्य आणि गुणक काय आहे बघा 100, आणि यांच्यामध्ये फरक काय 100 वजा 100 0, म्हणजे त्यांच्यामध्ये फरक 0 आहे, म्हणजे फरक नाही. गुण्य आणि गुणक दोन्ही सेम आहे, तर ते कोणते असू शकतात 100. आता 1000 असू शकतात का बघू ना आपण. बघा जर आपण 1000 गुणिला 1000 केलं तर 1 गुणिला 1 1, हे 3 शून्य ठेवा, 1 2 3, हे 3 शून्य ठेवा,
1 2 3 आलेली संख्या 10,000 आहे का? नाही, म्हणजे ऑप्शन नंबर 3 नाही. 4 आहे का बघू? 4 म्हणजे 10,000 गुणिला 10,000. मग काय 1 गुणिला 1 1, हे 4 शून्य ठेवून 1 2 3 4, हे 4 शून्य 1 2 3 4. उत्तर 10,000 येते का? नाही, म्हणजे ऑप्शन नंबर 4 सुद्धा नाही. म्हणून या ठिकाणी उत्तर आहे बघा आपलं 100. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊयात. बघा, गुणाकार करताना शमिताने जो गुण्य घेतला मानला तो शिवांगीने गुणक म्हणून घेतला आणि शिवांगीने जो गुण्य मानला तो शमिताने गुणक म्हणून घेतला, तर दोघींच्या उत्तरात गुणाकारात कितीचा फरक पडेल? म्हणजे थोडक्यात काय बघा, गुण्य आणि गुणक काय. या ठिकाणी 2 मुली दिल्या, एक दिली बघा शमिता नावाची, एक दिली बघा शमिता आणि दुसरी दिली बघा शिवांगी. मग आता या ठिकाणी 2 संख्या दिल्या, 4 गुणिला 5, बरोबर, 4 गुणिला 5. या ठिकाणी 4 ला काय म्हटलं बघा आपण? गुण्य, आणि 5 ला काय म्हटलं बघा आपण? गुणक. हे अंदाजे घेतोय, कोणत्याही संख्या तुम्ही घेतल्या तरी चालतील. म्हणजे शमितानं काय केलं बघा, 4 ला गुण्य म्हटलं आणि 5 ला गुणक म्हटलं. मग 5 ने जर 4 ला गुणलं तर तिचं उत्तर काय येते बघा 20. पण शिवांगी हुशार, शिवांगीनं काय केलं, या 5 ला ज्याला शमितानं काय म्हटलं होतं गुणक, तर त्याला शिवांगीनं काय म्हटलं गुण्य, आणि समोरील 4 ला तिने काय म्हटलं गुणक. म्हणजे थोडक्यात गुण्य आणि गुणक त्यांनी अल्टरनेट केलं, गुण्य आणि गुणक त्यांनी अल्टरनेट केलं. कसं? तर शमितानं गुण्य घेतला 4, तो शिवांगीने गुण्य घेतला 5. बघा, शमिताने गुणक घेतला 5, शिवांगीने गुणक घेतला 4, अल्टरनेट केलं दोघींनी. पण वरचीचं उत्तर काय आलं, शमिताने 4 ला 5 ने गुणले म्हणजे 5 चुक 20, शिवांगीने 5 ला 4 ने गुणले, तिचं पण उत्तर 4 पंचे 20, बरोबर. मग दोघींचं उत्तर कसं आलं? सारखं आलं. मग जर दोघींचं उत्तर सारखं असेल मग इथं कोणतेही अंक घ्या. मग बघा, कदाचित ह्या दोघींनी अल्टरनेटमध्ये 7 गुणिला 5, 5 गुणिला 7, मग 5 7 35, 7 5 35. कदाचित त्यांनी 9 गुणिला 7, 7 गुणिला 9, मग 7 9 63, 9 7 63. म्हणजे त्यांनी गुण्य गुणक कोणतेही घेतले पण आपापसात अल्टरनेट केले तर दोघींचे उत्तर कसे येणार बघा? सारखे येणार. बघ, मग प्रश्न काय म्हणतो बघा आपण, प्रश्न काय म्हणतो एकदा लक्षात घेऊया. आणखी आता प्रश्नामध्ये शॉर्टमध्ये लक्षात घ्या, दोघींनी काय केलं फक्त, तर गुण्य आणि गुणक हो अल्टरनेट चेंज केला, तर मग दोघींच्या गुणाकारात म्हणजे दोघींच्या आलेल्या उत्तरात कितीचा फरक पडेल किंवा पडला. बघा, 2 पटीचा फरक पडला नाही ना, फरकच पडणार नाही. आपण म्हटलं सारखे येतात. ऑप्शन नंबर 2 3 पटीचा फरक पडला नाही. ऑप्शन नंबर 3 4 पटीचा फरक पडला नाही. ऑप्शन नंबर 4 फरक पडला नाही, म्हणजे दोघींचेही उत्तर सारखे आहे. मग आपला ऑप्शन काय बरोबर आहे बघा या ठिकाणी? चौथा ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. बघा, 39,735 गुणिला 4 अधिक 39,735 गुणिला 6 बरोबर काय? तर 39,735 गुणिला कंसामध्ये 4 अधिक 6, मग 4 अधिक 6 चं उत्तर येते बघा 10, आणि मग काय होते, तर 39,735 ला जर 10 ने गुणलं तर उत्तर काय येते बघा, या ठिकाणी फक्त एक शून्य टाकला तर 3,97,350. चांगलं लक्षात घेऊया. बघा, या ठिकाणी तुमच्या काही लक्षात आलं नाही हे मला पण कळालं, पण आपण आणखी समजून घेऊया. काय संख्या आहे इथं? पहिल्या कंसामध्ये काय सांगितले बघा, पहिल्या कंसामध्ये 39,735
गुणिला 4 कंस पूर्ण, मग अधिक मध्ये 39,735 गुणिला 6, ह्या दोन ठिकाणी 39,735 सारखे आहे, बरोबर आहे। मग सुरुवातीला काय केले, 39,735 4 वेळा घेतले, बरोबर आहे, 4 वेळा घेतले। नंतर काय केलं, 39,735 6 वेळा घेतले, म्हणजे घेतले किती, 39,435च घेतले। पहिल्यांदा 4 वेळा, दुसऱ्यांदा 6 वेळा, मग एकूणात किती वेळा घेतले, तर 10 वेळा घेतले। एकूणात किती वेळा घेतले, तर 10 वेळा घेतले। आणि मग या ठिकाणी शॉर्टमध्ये आपण गुणाकार आधीच पाहिला, तर 39,735 ला आपण 10 ने गुणत असू, तर प्रत्यक्ष गुणाकार न करता या ठिकाणी 39,735 वरती एक शून्य ठेवूया, मग 39,735 वरती एक शून्य ठेवलं, झालं उत्तर शॉर्टमध्ये आहे। मग कसं केलं या ठिकाणी बघा, 39,735 आणि याला गुणाकारात काय केलं, तर पहिल्यातले 4 आणि दुसऱ्यातले 6 ह्यांची बेरीज केली, मग काय सांगता येते बघा, 39,735 गुणिला 4 अधिक 6 बरोबर 10, बरोबर आहे। आणि मग आपण हे पाहिलंच ना आधी, कोणत्याही संख्येला जर 10, 100, 1000 अशा संख्यांनी गुणत असू तर प्रत्यक्ष गुणाकार न करता आधीची संख्या जशी आहे तशीच लिहा आणि त्यावरती गुणक संख्येतील एकवर जेवढे शून्य असतील तेवढे देऊन टाका, तर उत्तर काय सांगता येते या ठिकाणी, तर 3,97,350। नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया। बघा, 256 गुणिला 25 अधिक दुसऱ्या कंसामध्ये 256 अधिक 75। मग या ठिकाणी सेम अंक कोणता आहे, सारखा अंक आहे बघा 256, मग याला गुणिला कंसामध्ये काय असमान अंक 25, 75, मग करूया 25 अधिक 75, मग 256 गुणिला अधिक कंस सोडून घेऊया, 25 अधिक 75 100, आणि मग यानंतर आपण आधी शिकलो काय करूया, फक्त 256 गुणिला 1 बरोबर आहे, मग काय ते बघा 256 त्यावरती 2 शून्य ठेवून द्या, म्हणजेच काय ते उत्तर 25,600। नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया। चला नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया, काय सांगता येते, 2548 गुणिला 750 अधिक 2548 गुणिला 250। मग या ठिकाणी समान अंक काय बघा 2548, मग 2548 गुणिला कंसामध्ये काय, तर असमान अंक इथे बघा 750 अधिक या ठिकाणी असमान अंक आहे बघा 250, मग 2548 गुणिला 750 अधिक 250 काय सांगता येतात बघा 1000, 750 अधिक 250 बरोबर 1000। आणि मग आपण आताच पाहिलं बघा, कोणत्याही वेळी 10, 100, 1000च्या पटीतील संख्याने गुणताना आपण प्रत्यक्ष गुणाकार न करता पहिली संख्या जशी आहे तशीच लिहितो आणि समोरील शून्य ह्या संख्येवर या ठिकाणी ठेवून देतो, म्हणजे उत्तर काय सांगता येते बघा आपल्याला, तर 25,48,000। नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया। बघा 10,101 गुणिला 110। आता या ठिकाणी जर म्हटलं तर तुम्ही 10,101 गुणिला 11 आणि एक शून्य शेवटी ठेवलं तरी चालते, म्हणजे आपण काय करूया बघा, या ठिकाणी सुरुवातीला 11 ने 10,111 ला गुणून घेऊया, खाली घेऊया थोडंसं वरती दिसणार नाही, 10,101 गुणिला 110। मग सुरुवातीला 10,101 ला फक्त 11 ने गुणूया,
मग काय सांगता येते बघा, 11 एके 11, 11शी 1, हातचे आले 1, 11 0 0 81 1, परत 11 एके 11, 11शी 1, पुन्हा हातचे आले 1, मग आता 11शी 1, 11 0 0 81 1, पुन्हा 11 एके 11, बरोबर, 11 एके 11 आणि शेवटी 0 ठेवून देऊया, बरोबर आहे. म्हणजेच काय सांगता येते बघा, 11,11,110 उत्तर या ठिकाणी सांगता येते. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. बघा, हेच एक्झाम्पल जर म्हटलं तर आणखी एका पद्धतीमध्ये आपण आधीच पाहिलं होतं. कसं तर 10,101 ला सुरुवातीला काय तर 110 म्हणजेच काय 100 अधिक 10, 100 अधिक 10 ह्यांनी गुणून घेऊया. मग काय तर सुरुवातीला असं करायचं आपल्याला, 10,101 गुणिला 100 अधिक मध्ये काय तर 10,101 गुणिला 10 ह्यांचा गुणाकार करूया आणि मग त्यांची बेरीज करूया. आता ह्यांचा जर गुणाकार केला आपण तर मागील संख्या काय जशीची तशी लिहू आणि हे 2 शून्य फक्त त्यावर ठेवून देऊ, अधिक या ठिकाणी ही मागील संख्या जशीची तशी लिहू आणि त्यावरती फक्त 1 शून्य ठेवून देऊ. मग आता यांची बेरीज काय सांगता येते बघा, 0 अधिक 0 0, 0 अधिक 1 1, 1 अधिक 0 0, 0 अधिक 1 मिनिट आपण उभ्या मांडणीमध्ये घेऊया. अधिक बघा, 0 अधिक 0 0, 81 1, 1 अधिक 0 1, 0 अधिक 1 1, 1 अधिक 0 1, 0 अधिक 1 1 अधिक 81 1, अशा प्रकारे आपल्याला सांगता येते. आपण एक वेळा आडव्या मांडणीमध्ये पण लक्षात घेऊया. बघा काय तर 1 0 1 0 1 ला 100 ने गुणत असू तर फक्त गुणक संख्येतील 2 शून्य यावर ठेवून देऊया. अधिक या ठिकाणी 1 0 1 0 1 ला 10 ने गुणत असू तर फक्त 1 शून्य ठेवून देऊया आणि मग बेरीज बघा, 0 अधिक 0 बरोबर उत्तराच्या एकक स्थानी 0, 0 अधिक 1 बरोबर 1, 1 अधिक 0 बरोबर 1, 0 अधिक 1 बरोबर 1, 1 अधिक 0 बरोबर 1, 0 अधिक 1 बरोबर 1 आणि 81 1. म्हणजे थोडक्यात 11,11,110 उत्तर या ठिकाणी सांगता येते. नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये घेऊया. बघा आता या ठिकाणी 47,220 ला 105 ने गुणावयाचं असेल तर आपण वेगवेगळा गुणाकार करूया. बघा फक्त 105 म्हणजे काय सांगता येते बघा आपल्याला, 100 अधिक 5. मग आपण काय करू, सुरुवातीला 47,220 याला गुणिला 100 कंस पूर्ण आणि अधिक मध्ये पुन्हा 47,220 गुणिला 5. बघा म्हणजे वेगवेगळे केलं, 105 ने गुणल्यापेक्षा आपल्याला 100 ने गुणायला सोपं आणि 5 ने गुणायला सोपं. बघा काय 105 ने गुणल्यापेक्षा 105 ला वेगवेगळ्या बेरजेच्या रूपात मांडलं आपण, 100 अधिक 5 म्हणजे 105 आणि मग जर आपण 47,220 ला 100 ने गुणत असू फक्त 2 शून्य ठेवून द्या आणि समोर अधिक मध्ये आता 47,220 ला 5 ने गुणणे सोपं आहे. मग काय सांगता येते बघा, 5 0 0, 5 दुनी 10 शी 0 हातचे आले 1, 5 दुनी 10 हातचे 11, 11 शी 1 हातचे आले 1, 5 7 35, 35 हातचे 36, 36 शी
6, हातचे आले 3, 5 चुका 20, 20 आणि 3 23. बस यांची बेरीज करून घेऊया. मग बघा, आडव्या मांडणीने बेरीज करताना आपण काय करतो तर फक्त अंडरलाईन करतो आपण ज्या ज्या अंकांची बेरीज करतोय, म्हणजे डबल होऊ नये जेणेकरून, किंवा एखादा हुकू नये सुटू नये म्हणून. मग बघा 0 अधिक 0 उत्तर 0, 0 अधिक 0 उत्तर 0, 0 अधिक 1 उत्तर 1, 2 अधिक 6 उत्तर 8, 2 अधिक 3 उत्तर 5, 7 अधिक 2 उत्तर 9 आणि 4/4 म्हणजे उत्तर काय सांगता येईल बघा 49,58,100. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. म्हणजे थोडक्यात काय करतोय बघा आपण तर गुणाकारातील संख्या 10, 100, 1000 अशा पटीतील संख्यांच्या रूपामध्ये आणण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यानंतर आपण त्यांचा गुणाकार करतोय. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. आता आपल्याला जर 50 गुणिले 40 यांचा गुणाकार करावायचा असेल बघा, म्हणजे थोडक्यात अशा संख्यांचा आपण गुणाकार करतोय तर त्या संख्यांच्या एकक स्थानी किंवा शेवटी 0 आहे. मग ते एकक स्थानी नाही, शेवटी कितीही असो, 1 0 असो, 2 0 असो, 3 0 असो, 4 0 असो, कितीही असो, बरोबर आहे. म्हणजे ज्या संख्यांच्या एकक स्थानी ज्या संख्यांच्या शेवटी 0 असतील अशा संख्यांचा गुणाकार करताना प्रत्यक्ष गुणाकार न करता फक्त संख्यांचा गुणाकार करावा. म्हणजेच काय 5 गुणिले 4 बघा कंसामध्ये घेऊन काय केलं आपण 5 गुणिले 4 आणि शेवटी हे 1 0 आणि हे 1 0 अशी 2 0. मग 5 गुणिले 4 किती आले बघा 20 आणि शेवटी हे 1 2 0 ठेवून दिले. आणखी एक एक्झाम्पल सांगता येते बघा 70 गुणिले 80, 70 गुणिले 80 म्हणजे 70 ला जर 80 ने गुणत असू तर फक्त काय करायचं बघा आपल्याला 7 गुणिले 8 म्हणजे 8 7 56 शेवटी 1 0 हे 1 0 हे 2 0 ठेवून द्या म्हणजे उत्तर काय येते बघा 5600. नेक्स्ट एक्झाम्पल सांगता येते 50 गुणिले 60 म्हणजे 50 ला 60 ने गुणत आहोत. मग प्रत्यक्ष गुणाकार न करता फक्त 5 गुणिले 6 म्हणजे 6 पंचे 30 शेवटी हे 1 0 हे 1 0 एकूणात 2 0 ठेवून द्या उत्तर येते बघा 3000. पुढे 70 गुणिले 80 70 ला 80 ने गुणत आहोत. मग प्रत्यक्ष गुणाकार फक्त 7 गुणिले 8 म्हणजे 8 7 56 शेवटी हे 1 2 0 ठेवून द्या उत्तर येते बघा 5600. नेक्स्ट 400 गुणिले 500 बरोबर आहे. मग या ठिकाणी फक्त 4 गुणिले 5 मग 5 चुके 20 शेवटी हे 2 0 हे 2 0 एकूणात 4 0 ठेवूया म्हणजे 1 2 3 4 म्हणजेच काय सांगता येते बघा 2 लाख. मग आणखी 700 गुणिले 300 मग प्रत्यक्ष काय तर फक्त 7 गुणिले 3 मग 3 7 21 मग हे 2 0 2 0 4 0 ठेवू द्या 1 2 3 4 म्हणजेच काय येते बघा 2,10,000. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया बघा. आता थोडक्यात दशक म्हणजेच काय 10 एक दशक म्हणजे 10. मग थोडक्यात या ठिकाणी काय 1 दशक म्हणजे 10 तर 2 दशक म्हणजे 20 तर नेक्स्ट मध्ये सांगता येईल 3 दशक म्हणजे थोडक्यात 30 दशक म्हणजे थोडक्यात 10. मग जर 1 असेल दशक तर 10 2 असेल दशक तर 20 3 असेल दशक तर 30 4 असेल दशक तर 40.